अभिनंदन कौतुक करत असताना अमोल कोलेजी असेल, मी असेन, बाबाजी काळेजी असतील, हे तिन्ही लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्यावेळी आपण आम्हाला हाक माराल त्या त्यावेळी आपल्या मागे आम्ही तन मन धनाने पूर्ण रीतीने पाठी आम्ही आहोत, असंच या निमित्ताने या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला आश्वासन देतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय मान्यवरांना शतशः धन्यवाद. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतील शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न आक्रमकपणे संसदेत मांडणारे आदरणीय संसद रत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब. आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आदरणीय खासदार साहेबांचं स्वागत करूया. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा औचित्य साधून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी ज्यांच्या शुभ हस्ते अनावरण झालं ते देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब, शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी मंत्री सचिन भाऊ आहेर, खेड आळंदी विधानसभेचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार बाबाजी शेठ काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयजी शिंदे, उपसभापती क्रांतिताई सोमवंशी, माजी आमदार दिलीप शेठ मोहिते, माजी आमदार रामभाऊ कांडगे, माजी आमदार सूर्यकांतजी पलांडे, माजी आमदार दिलीपरावजी ढमढेरे, बापूसाहेबजी भुजबळ, मनीषाताई गोरे, शांताराम बापू घुमटकर, ध्रुवा शेठ कानपळे, नितीन शेठ गोरे, अशोकराव खांडेभराड, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, कारण खूप मान्यवरांची मांदियाळी खेड तालुक्यात म्हटलं की मान्यवरांची मांदियाळी आरडी आपल्याकडे मोठी आहे आणि तुम्ही सगळीच तोलामोलाची माणसं आहात. आपण सर्व मान्यवर, पत्रकार बांधव उपस्थित असणार आपण सगळेजण. खरं तर हे विलक्षण कौतुकाचा हा क्षण आहे, हा अभिमानाचा क्षण आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचंही कौतुक आहे आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्ट आणि सगळ्या संचालक मंडळाचंही कौतुक आहे. खरं तर आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे